गजर माऊलीचा, गजर माऊलीचा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारुनी. न लगे हलावे चालावे बाहिरी, न लगे हलावे चालावे बाहिरी. अवघेची या घरी बैसलिया, देवाची नावे देवाची शिरी. देवाची नावे देवाची शिरी. सर्व अलंकारी समर्पावी. न लगे हलावे चालावे बाहिरी, न लगे हलावे चालावे बाहिरी. अवघेची या घरी बैसलिया, तुका म्हणे होय भावेची संतोषी. तुका म्हणे होय भावेची संतोषी. वसे नामापासी आपुलिया, न लगे हलावे चालावे बाहिरी, न लगे हलावे चालावे बाहिरी. अवघेची या घरी बैसलिया, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शंकराची चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडरीकाय दातुं. समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येच्या अधिकरण, तेची वंदू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. जय जय स्वसंवेद्या आत्मरूप
चालावे बाहिरी, न लगे हलावे चालावे बाहिरी, अवघेची या घरी बैसलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा सोपा 4 चरणाचा पण नामप्रकरणातला अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये त्या भगवत नामाचं महत्त्व व्यतीत करतात. कारण वारकरी संप्रदायाचा नियम आपणा सर्वांना माहीत आहे. कितीही वेदांत वाचस्पती कीर्तनकार आलेत, पंडित आलेत, महंत आलेत, द्वाराचार्य आलेत, महामंडलेश्वर आले किंवा शास्त्री देखील आले तरी पहिल्या दिवशी नामप्रकरणातलाच अभंग घ्यावा लागतो. हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे आणि त्या वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून आजचा हा पहिला दिवस. खरं तर पहिल्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांचा नामप्रकरणातला अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. आज तुम्हाला आम्हाला फक्त आणि फक्त नामाचंच महत्त्व ऐकायचं आहे. तुम्ही जरी मला म्हटले ताई दुसरं काहीतरी सांगा तरी माझ्याकडनं शक्य नाही. ज्या प्रसंगानुरूप आपण या ठिकाणी आलेलो आहोत तेच तुम्हाला ऐकावं लागणार आणि त्या नामाचं महत्त्व जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. त्यार्थी तुकोबारायांचा अधिकार खूप मोठा आहे. एकंदरीत मी म्हणते तुमच्या आमच्यावर तुकोबारायांचे संतांचे खूप उपकार आहेत. हे गायनाचारी इतकी सुंदर गातात, हे केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहेत. नाही तर तुम्हाला कितीही राग गाता आले असतील, संतांनी अभंगच लिहून ठेवले नसते तर काय गायलं असतं, बरोबर की नाही. मी मस्त पोपटासारखी बोलते, माझं वक्तृत्व चांगलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. मी चांगलं बोलते पण जगद्गुरु तुकोबारायांनी किंवा संतांनी अभंगच लिहून ठेवले नसते तर मला काही बोलावं कळलं नसतं. हे एकंदरीत संतांचे आमच्यावर उपकार आहे. सर्व गायकांवर, वादकांवर, कीर्तनकारावर, वारकऱ्यावर हे केवळ आणि केवळ संतांचे उपकारच आहे. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला या अभंगामध्ये नामाचं महत्त्व सांगतात त्या अर्थी तुकोबारायांनी आमच्यावर हे उपकारच केलेले आहे, बरोबर आहे की नाही. कारण संतांनी जे आम्हाला दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. कारण मी दरवेळेला सांगत असते सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरलंय का आजपर्यंत? तुमचं जाऊ द्या, महिला मंडळ तुम्ही बोला, पुरलंय का आजपर्यंत? खरं सांगा. आज जरी आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी असलो तरी पुढच्या पंचवार्षिकला सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे सरकार त्यांचं निवडून आलं तर आम्ही सख्या राहू, नाहीतर सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. कदाचित नुसते मुख्यमंत्री बदलले तर नियम आणि अटी बऱ्याच लागू झाल्या, बरोबर की नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही. निवडणुका जवळ आल्या की रस्त्यातले खड्डे बुजवतात ज्यांना उभं राहायचे ते, आणि एकदा निवडून आले की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काही घेणं देणं नाही, बरोबर की नाही. रेशनने मिळालेला तांदूळ आयुष्यभर पुरतो का हो? अजिबात नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, सत्य कुणाला डरत नाही, जीव परमार्थ करत नाही, आणि एवढं सांगूनही तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय शिरतंय आमच्या डोक्यात? माणसं आमच्याकडे येतात, आम्हाला भेटतात, ताई 40 वर्ष पठ्ठ्याने टाळ वाजवलं, सांगायचा विषय. 40 वर्ष वारी केली, सांगायचा विषय. अजिबात नाही. मी जरा उलट्या प्रवाहाने वाहणारी बाई. कीर्तनकार तुम्हाला सांगतील कीर्तन खूप ऐका, प्रवचन खूप ऐका, कथा खूप ऐका. मी जरा उलट बोलते, कथा कमी ऐका, प्रवचन कमी ऐका, कीर्तन कमी ऐका, पण आचरणात किती आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष, बरोबर आहे की. 40 वर्ष परमार्थ केला आणि तंबाखू सुटली नाही, काय अर्थ आहे? 40 वर्ष परमार्थ केला आणि एकमेकाबद्दलचा मत्सर गेला नाही, काय अर्थ आहे? 40 वर्ष परमार्थ केला आणि लोभ गेला नाही, काय अर्थ आहे? 40 वर्ष परमार्थ केला आणि निंदा करणं सोडलं नाही, काय अर्थ आहे? सांगा ना मला तुम्ही. निंदा करायची तर फार घाण सवय लोकांना लागली, बरोबर आहे की नाही. लोक कीर्तनात आले तरी एकमेकाचं कुटाळं करत बसतात, कुठेही गेली तरी कुटाळच करतात, आणि लोकांचा स्वभाव मला परफेक्ट माहीत आहे. आता 1-1.5 तास माझं कीर्तन ऐकतील आणि मी इथून गेले की माझंच कुटाळं करतील, हा लोकांचा स्वभाव आहे. मग यदा कदाचित आमच्यातले
दोषच जात नसेल तर परमार्थ काय कामाचं, बरोबर की नाही? आचरणात आलं पाहिजे. म्हणून संतांनी जे दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत. कारण मी नेहमी सांगत असते, जगावं कसं मायबाप शिकवतात. ऐकताय ना तुम्ही? ऐका. जगावं कसं मायबाप शिकवतात, रडावं कसं अनुभव शिकवतात, कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते, त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात, पण दुःखावरही मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात महाराज. कितीही दुःख असू द्या, त्या दुःखाला मिटवण्याची ताकद आणि क्षमता फक्त संतांमध्ये आहे. म्हणून एकंदरीत तुकोबारायांनी नामाचं महत्व सांगून आमच्यावरही उपकारच केलेले आहे, बरोबर आहे की नाही? नामाचं महत्व आज या ठिकाणी सांगितलंय. खरं तर महाराजजी पहिला दिवस आमची महाराज मंडळी चुकूनही घेत नाही बरं का, अजिबात घेत नाही. पहिल्या दिवशीचं कीर्तन म्हटलं की लोक म्हणतात, आमचे महाराज मंडळी म्हणतात, गायक राहतात की नाही, वादक राहतात की नाही, टाळकरी राहतात की नाही, आणि सगळं असलं तर साऊंड लागतो की नाही पहिल्या दिवशी, आणि साऊंड लागला तर लोक गर्दी करता की नाही, हाही प्रश्न लोकांना पडलेला असतो बरं का. म्हणून आमची महाराज मंडळी पहिल्या दिवशीचं कीर्तन घेत नाही. पण महाराज मी पहिल्या दिवशीची सेवा आवडीने घेत असते. पहिल्या दिवशीची सेवा मिळायला प्रारब्धातच असावं लागतं. कारण सांगते ऐका, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. येतंय लक्षात तुमच्या? सुरुवात चांगली, चांगल्या माणसाकडनं सुरुवात झाली की शेवट चांगला होत असतो. सुरुवातीचं कीर्तन आपल्याला मिळणं हे आपलं भाग्यच आहे. आणि आज इथं काय कमी आहे? खरं तर तळवाडेकरांच्या आजचा पहिला दिवस असं वाटत नाही, आज वाटतं मी काल्याचं कीर्तन करते, इतकी गोड वातावरण निर्माण करून ठेवलंय. असो, आज पहिल्या दिवसाचं मात्र सेवा माझ्याकडे मिळाली. आज तुम्हाला नामाचं महत्व ऐकायचंय. आणि पहिल्या दिवशी आज मी फक्त एकच सांगून जाणार आहे, फक्त तुम्ही कान जागे ठेवून ऐका. समजा तुम्ही जेवायला बसले, तुम्ही जेवायला म्हणजे बसू नका लगेच, अजून काही आपली वेळ झालेली नाही, पण समजा जेवायला बसले तर तुमच्याकडे पहिल्यांदा काय वाढला जातो? तुम्ही बोलले तर मला बरं वाटेल. भात, तांदूळ बिंदूळ बाजूला काय वाढलं जातं दादा? हा, पत्रवाळी वाढल्या जाते. समजा पत्रवाळीच नसली, पाची पक्वान्नाचं जेवण असलं तर मातीवर वाढलं तर खाता येतं का? अजिबात नाही. सगळं अन्न खाण्याकरता काय महत्वाचं आहे? पात्र महत्वाचं आहे. पात्र वाढलं तर सगळं अन्न व्यवस्थित घेता येतं. तसं आजच्या कीर्तनामध्ये तुम्हा सर्वांना, पहिल्या दिवशीच्या कीर्तनामध्ये मी तुम्हा सर्वांना नामाचं पात्र वाढून जाईल. 7 दिवसात किती ज्ञान सेवन करायचं हे तुम्ही ठरवायचं. म्हणून नामाचं पात्र वाढण्याची संधी माझ्याकडे. म्हणून आज तुम्हाला फक्त नामाचंच महत्व ऐकायचं आहे. मग ते नाम किती महत्वाचं आहे ऐका. महाराजी, बाळ जन्माला आलं तरी नाम महत्वाचं आहे, आणि माणूस मरताना सुद्धा नाम महत्वाचं आहे. जन्माला आलो तर नाम किती महत्वाचं आहे? ज्ञानोबारायांची ओवी ऐका. उपजली या बालकासी नाम नाही तयापासी, ठेविली न नामेसी ओ देत उठी. बाळ जर जन्माला आलं तर त्याचं नाव ठेवलं जातं, आणि आपल्या कुणालाच नावं नसतील आपण कसे ओळखू आलो असतो, बरोबर की नाही? कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये खूप आहे, पण एकही कीर्तनकाराला नावच नसतं तर कोणाला बोलवलं असतं? म्हणून बाळ जन्माला आलं तर त्याचं नाव महत्वाचं आहे, आणि मरताना सुद्धा नामचिंतन महत्वाचं आहे. अंतकाळाची मती तेची प्राणी ऐसी गती, तया लागी श्रीकृष्णा चित्ती अहोरात्री स्मरावा. अंतकाळी जर नाम मुखाला आलं तर मोक्षाची प्राप्ती आहे, अन्यथा नाही. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. म्हणजे जन्माला आलं तरी नाम महत्वाचं आहे, आणि मरताना सुद्धा नाम महत्वाचं आहे. आता ऐका, शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा नाम महत्वाचं आहे, आणि परमार्थिक दृष्ट्या सुद्धा नाम महत्वाचं आहे. शैक्षणिक दृष्ट्या नाम किती महत्वाचं आहे सांगते ऐका. हे बघा, तुम्ही सगळे काही का असे ना शिकलेले असाल, बरोबर की नाही? 10वी 9वी 15वी सगळी शिकलेलीच माणसं माझ्या समोर बसलेली आहेत. आता तुम्ही सर्वांनी मला उत्तर द्यायचं. तुम्ही इंग्लिश मिडियमला जा, मराठी मिडियमला जा, किंवा सेमी इंग्लिशला जा, कोणत्याही शाळेत जा, भाषेचे 3 विषय शिकवले जातात. कोणते कोणते? शाबास. मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे 3 भाषेचे विषय शिकवले जातात. पण ऐका, मराठी स्पष्ट बोलायचं असेल तर मराठीचं व्याकरण चांगलं असलं पाहिजे. हिंदी स्पष्ट बोलायचं असेल तर हिंदीचं व्याकरण चांगलं असलं पाहिजे, आणि इंग्लिश चांगलं बोलता यावं त्याच्यासाठी ग्रामर परफेक्ट असलं पाहिजे. ग्रामर जर व्यवस्थित असेल तर इंग्लिश चांगलं बोलू शकतो. मराठीच्या व्याकरणाचा अभ्यास झाला की स्पष्ट बोलता येतं ती मराठी. गावठी नाही बरं का, स्पष्ट बोलता आलं पाहिजे, सुशिक्षित बोलता आलं पाहिजे. हे 3ही विषय चांगले बोलायचे असेल तर त्याच्यासाठी व्याकरण परिपक्व पाहिजे. पण
ऐका, जगातल्या नाही महाराष्ट्रातल्या कोणत्याही शाळेत जा, व्याकरण कुठेही शिकण्याचा प्रयत्न करा. हिंदीचं व्याकरण असू द्या, मराठीचं व्याकरण असू द्या किंवा इंग्रजीचं व्याकरण असू द्या, हे तिन्ही व्याकरण जरी शिकायचे असेल तरी व्याकरणामध्ये पहिला प्रकार शिकवला जातो काय? कधी शिकले का? जरा आठवा ना. प्रपंच सोडून काही आठवत नाही आपल्याला. क्या बात आहे. नाम, मग सर्वनाम, विशेष नाम, निर्देशक नाम, हे नामाचे प्रकार आहे. नाम जर व्यवस्थित शिकलो, ग्रामर जर परफेक्ट असेल तर तिन्ही विषय व्यवस्थित आपल्याला येतील. म्हणून शैक्षणिक दृष्ट्या नाम महत्वाचं आहे आणि परमार्थिक दृष्ट्या सुद्धा नाम महत्वाचं आहे. कसं काय महत्वाचं आहे? काही काही लोक नाविन्याने येतात आणि ते म्हणतात ताई मला वारकरी व्हायचंय, ताई मला माळकरी व्हायचंय. पण एका महाराजांकडे गेलो, महाराज म्हणाले तुम्हाला वारकरी व्हायचंय, माळकरी व्हायचंय, मग काकडा पाठ कर. पण ते शक्य नाहीये. काकडा पाठ करणं शक्य नाहीये, वेदांचा अभ्यास करणं शक्य नाही, शास्त्राचा अभ्यास करणं शक्य नाही, पुराणाचा अभ्यास करणं शक्य नाही. हे बघा, वारकरी व्हायचं आहेत ना निष्ठावान, मग वेद आणि शास्त्र आणि पुराण नाही जमलं, शास्त्राचा अभ्यास नाही करता आला, ठीक आहे, काकडा नाही पाठ झाला, ठीक आहे, हरिपाठ नाही पाठ झाला, ठीक आहे, पण तुम्हाला सगळ्यात सोपं साधन, पुण्य कमवण्याचं साधन जर कोणतं असेल तर तुमच्या मुखाला निदान हरी तरी आला पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांना हरिपाठात म्हणावं लागलं की नाही, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरी मुखे माना, 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 हरी मुखे माना. हे पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, महाराजांकरता एकदा टाळी वाजवा. टाळ्या वाजवायला कंजूशी करू नका, फुकटच्या आहेत वाजवत चला. पण दुसऱ्याकरता टाळी वाजवायला मनच मोठं पाहिजे, जाऊ दे चला. काय गोड प्रमाण दिलं आणि महाराज अगदी विषयाला धरून दिलं. आणि मला हेच प्रमाण अपेक्षित होतं बरं का, नाही तर अपेक्षा भलती असते, भलतंच बोलून उठतात, तो भाग वेगळा आहे. पण एक सांगू का तुम्हाला, परफेक्ट प्रमाण देण्याकरता गायक हुशारच असला पाहिजे, अभ्यासच असला पाहिजे. किती परफेक्ट वेळेवर दिलं की नाही, किती वेळेवर दिलं सांगते जरा ऐका. तुम्ही कधी पार्लेजी बिस्किट खाल्लं का? तुम्हाला भुका लागल्या का? काय काय विचारलं मी? पार्लेजी बिस्किट खाल्लं ना, ते जर चहात बुडवून खायचं असेल ना महाराजजी, तर चहाचा कप घेतला ना, कप, तर ऐका, खाण्याची एक युक्ती बरं का, ते बुडवायचं किती सेकंद आणि तोंडात किती सेकंद टाकायचं हे ज्याला कळालं त्याचं पोट भरलं. बरोबर आहे की नाही? पार्लेजी बिस्किट जास्त वेळ बुडवून ठेवलं तर ते विरघळतं आणि लगेच तोंडात टाकलं ते कडकच राहतं. म्हणून किती सेकंदात उचलायचं आणि किती सेकंदात तोंडात टाकायचं हे ज्याला कळालं त्याचं पोट भरलं. तसं संप्रदायामध्ये, कीर्तनामध्ये किती पटकन प्रमाण उचलायचं आणि किती सेकंदात द्यायचं आणि किती विषयाला धरून द्यायचं हे ज्याला कळालं त्याचा परमार्थ परिपूर्णत्वाला गेला. फार गोड प्रमाण दिलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अगणित पुण्याचा साठा करायचा असेल तर परमार्थिक दृष्ट्या हरिमुखाला येणं गरजेचं आहे. विषय आपला असा चालू होता की जन्माला आलं तरी नाम महत्वाचं आणि मरताना सुद्धा नाम महत्वाचं बरं का. त्याच्याही पलीकडे शैक्षणिक दृष्ट्या नाम महत्वाचं आणि परमार्थिक दृष्ट्या सुद्धा नाम महत्वाचं. ते नुसतं महत्वाचं नाही तर नामा इतकं चांगलं या जगामध्ये दुसरं काही नाही बरं का. किती चांगलं आहे. महाराज म्हणतात नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भली, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. राक्षसांना सुद्धा मुक्त करणारं काय आहेत? नाम आहे. राक्षसांना सुद्धा मुक्त करणारं नाम आहेत. कशावरून? ताज्या मेळ्याचा उद्धार झाला कशामुळे? नामामुळे. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले कशामुळे? नामामुळे. नामचिंतन फार महत्वाचं. वाल्या कोळ्याचं काही कमी पाप होतं का? 7 रांजण भरून ब्रह्महत्या वाल्या कोळ्याने केले होते. आता
ज्यानं रामायण वाचलं त्याला परफेक्ट कळेल. काही काही लोक म्हणतात रांजण कुठून आणले ब्राह्मण कुठून आणले, एवढ्या गावात एवढ्या असतील का? तो भाग नाही. रामायण वाचलं की त्याचं तत्व कळत असतं. 7 रांजणं भरून ब्रह्महत्या केली. बरं काहींनी विचारलं ताई एवढा मोठा ब्राह्मण रांजणामध्ये बसायचा कसा हो? फक्त ब्राह्मण मारायचा आणि रांजणात टाकायचा असं अजिबात नाही. महिला मंडळ तुम्ही उत्तर द्या. तुम्ही स्वयंपाक घरीच करतात ना? काही काही पुरुषच हा म्हणतात. नेमकं तुमच्याकडे उलट आहे की काय? खरं सांगा मला, कोण स्वयंपाक करतं? हे तुमच्या दबावाखाली आहेत का? अजिबात नाही. निम्म निम्म काम करतात का तुम्ही? नाही ना, तसं काही नाही ना. बरं, स्वयंपाक तुम्हीच करतात ना? हा, घरातल्या स्त्रीनं घरातला स्वयंपाक स्वतःच केला पाहिजे. भांड्याला धुण्याला बाई ठेवा चालतं, पण स्वयंपाक तुम्ही करतात असं समजून तुम्हाला प्रश्न विचारते ऐका. तुमच्या घरामध्ये स्वयंपाक खोलीमध्ये मसाल्याचा डब्बा राहतो ना महिला मंडळ, बरोबर की नाही? असा मसाल्याचा डब्बा गोल असतो. त्याच्यामध्ये काय काय असतं? बोला बोला बोला, लाजू नका तुम्ही. आज आपल्याला आरक्षण आहे, तुम्ही बोलून घ्या. उद्यापासून काय माहिती, पण ऐका. ते गोल डब्बा असतो, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या वाट्या असतात, मिरची असते, मसाला असतो, हळद असते, हिंग असतं, जिरे असतात, आणि जिऱ्याच्या शेजारी वाटी असते, त्याच्यात काय असतं? मोहरी. बस, आपल्याला तिथपर्यंतच यायचंय. काय करायचं माहिती आहेत का वाल्या कोळ्यानं? एक ब्राह्मण मारला की त्या मोहरी एवढा खडा उचलायचा आणि रांजणात टाकायचा. असे किती रांजणं भरले होते? 7 रांजणं भरून वाल्या कोळ्याने ब्रह्महत्या केली. तरी वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाले याला कारण फक्त नामचिंतन आहे. म्हणून ऐका, नाम महत्वाचं आहे, नाम चांगलं आहे, नाम श्रेष्ठ आहे, आणि याच्याही पलीकडे नामापेक्षा मोठं दुसरं काही नाही. किती मोठं आहे? पृथ्वीकडे पाहिलं तर 10 पट जास्त तेज आहे, तेजाकडे पाहिलं तर 10 पट जास्त वायू आहे, वायूकडे पाहिलं तर 10 पट जास्त पाणी आहे, पाण्याकडे पाहिलं तर 10 पट जास्त आकाश आहे. पण आकाशापेक्षाही जर काही मोठं असेल, गगनाहून वाढा नाम हाय, गगनाहून वाढा नाम हाय, गगनाहून वाढा. ज्ञानदेव पुरुष निवृत्ती असेल तर ते काय आहे? नाम मोठं आहे. आता व्यवस्थित आहे का? नाम महत्वाचं आहे, नाम श्रेष्ठ आहे, नाम चांगलं आहे. सुखी शिव ब्रह्मानंदा, राम नाम गाऊ सदा, तेने नोहे बाधा, काळ दूत यमाची, यमाची सुद्धा बाधा राहत नाही. पण काही लोकांनी विचारलं ताई, प्रत्येक कर्म आम्ही करतो कारण कर्माचं फळ आम्हाला मिळतं, दान केलं तर दानाचं फळ आम्हाला मिळतं, पण हे नामचिंतनाचं आम्हाला फळ काय मिळणार? खूप मोठं फळ आहे महाराज, सांगते जरा ऐका, व्यवस्थित ऐका. मुलानं मुलगी पाहिली, मुलीनं मुलगा पाहिला, दोघांचं लग्न जमलं. ऐकताय ना तुम्ही? लग्न जमलं आणि लग्नामध्ये तुम्ही पहा, नाव घेणे हा प्रकार होता. आता लव्ह मॅरेजमुळे ते सगळं बंद झालं, तो भाग वेगळा आहे, बरोबर की नाही? पण ते नाव घेणे प्रकार होता आणि मग त्या सगळ्या कलवऱ्या गोळा व्हायच्यात, कलवरे गोळा व्हायचे, नाव घ्या म्हणायचे आणि मग सुंदर असं कोड्यामध्ये नाव घेतल्या जायचं. नाव घेणे प्रकार होता. तसंच मात्र त्या ठिकाणी दोघांचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर याने काय केलं? मंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये टाकलं, तिच्या भांगामध्ये सिंदूर टाकला. तर मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, मंगळसूत्र टाकण्याच्या आधी, सिंदूर मात्र भांगात भरण्याच्या आधी हिच्या पाठीमागे कोणाचं नाव होतं? बोलत चला ना तुम्ही, असं काय करता? वडिलांचं नाव होतं, बरोबर की नाही? कुणाचं नाव होतं? वडिलांचं. नुसतं मंगळसूत्र गळ्यामध्ये आलं तर हिच्या पाठीमागे कुणाचं नाव आलं? कुणाचं आलं? नवऱ्याचं. नवऱ्याचं म्हणा. बरं आलं ना, नुसतं नाव नाही आलं बरं का, नाव पाठीमागे लागलं आणि याच्या अर्ध्या इस्टेटीची मालकीनी ही झाली.
समजा हा जर गेला, म्हणजे लग्न झाल्या झाल्या जाऊ नये, कुणाचंच नाही जाऊ, पण गेलाच तर सगळी प्रॉपर्टी कुणाच्या नावावर? हिच्या नावावर. अहो नुसतं नवऱ्याचं नाव पाठीमागे लागलं तर याच्या संपूर्ण इस्टेटीची मालकीनी ही झाली. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की नुसतं वारकरी होऊन भगवंताचं नाव जर आमच्या पाठीमागे लागलं तर सगळ्या सुखाचे मालक आम्ही झाल्याशिवाय राहणार नाहीत. पण त्या देवाचं नाव आमच्या पाठीमागे लागणं अत्यंत महत्वाचं आहे, किंवा देवाच्या पाठीमागे आम्ही लागणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून त्या नामाचं फळ आहेत महाराज. मग ते नामचिंतन इथं केलं पाहिजे, आत्ता आणि लगेच केलं पाहिजे. का बरं करायचं आहे? कारण त्याच्यासाठी तर दिलेत ना. कशासाठी देवाने देह दिला? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कशासाठी दिला? देव दिला दे भजना गो माता, दिला दे भजना गो माता. तोया दला पाटा बाधिकेचा, तोया दला पाटा बाधिकेचा. देव दिला दे भजना गो माता, देव दिला दे भजना गो माता. पाटा बाधिकेचा, तोया झाला पाटा बाधिकेचा. देव दिला दे भजना गो माता, भजना गो माता. भजनासाठी की भजनासाठी? भजनासाठी. बरोबर टाइम ते 7:30 ला आले, ते भजना करता आले, म्हणजे बरोबर 9:15 येतील. ते कशाला येतील? भजनाला येणाऱ्यांची संख्या वेगळी आहे, भजनाला येणाऱ्यांची संख्या वेगळी. पण देवाने देह कशासाठी दिला? भजनासाठी दिला. दिला की नाही? बरं, आम्ही त्याचं भजन करू, सेवा करू. पण ऐका ना, ती सेवा करत असताना, ते भजन करत असताना, ते नामोच्चारण करत असताना त्याला एक नियमावली ठेवली महाराज. त्याला एक अट आहे की तुम्ही नामोच्चारण करा, सेवा करा. ती सेवा देवाला आवडते, पण त्याच्यामध्ये एक प्रकार येता कामा नये. त्याचं नाव आहे भेदाभेद. भेदाभेद जर आला तर तासा परमार्थ देवाला आवडत नाही. सध्या सगळीकडेच भेदाभेद चालू आहे की नाही? आमच्यामध्ये सगळं भेदाभेदच चालू आहे. हा देव माझा, तो देव माझा, हा संत माझा, ते संत माझे. संतांनी कधी भेदभाव केला नाही. आणि तुम्ही भेदभाव करणारे कोण आहात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही सगळीकडेच भेदभाव केलात की नाही? आजही काही ठिकाणी म्हटलं जातं आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही. अजूनही काही सप्तांना म्हटलं जातं आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही. काही लोकांचं तर असं आहे महाराज, बाईच्या कीर्तनात गायला सुद्धा ते नाही म्हणतात, बाईच्या कीर्तनात वाजवायला सुद्धा नाही म्हणतात. त्यांचा पुरुषार्थ जागा होतो. विशेष मला वाटतं या गोष्टीचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जे जे बाई आणि स्त्री आणि पुरुषामध्ये भेदभाव करतात, मी म्हणते परमार्थामध्ये ते उच्च लेवलला पोहोचलेच नाही. कारण ते आकाराकडे पाहतात, आत्मरंगाकडे पाहत नाही. तुम्ही जितका आकाराकडे पाहिलं तेवढा भेदभाव तुमच्यातला जाणार नाही. अजूनही आकारच पाहतोच ना आपण, एका स्त्रीचा आणि एका पुरुषाचा. पण तुमचा आणि आमचा आत्मरंग एकच आहेत की नाही? मग स्त्री आणि पुरुषामध्ये का भेदभाव करायला पाहिजे? आज जर विचार केला तर तुम्ही बघा ना, काही लोक म्हणतात बाईचं कीर्तन चालत नाही. महाराजजी तुम्ही जरा नजर करून पहा, कोण जास्त संख्येने दिसतंय तुम्हाला? बरोबर की नाही? ठीक आहे, मला मान्य आहे तुम्ही सप्ताला यावेळेस 10% आरक्षण दिलं, तो काही भाग नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही बघा जरा संख्या किती आहे. आणि आम्ही जर ठरवलं ना की बाईचं कीर्तन नाही घेतलं तर आम्ही कीर्तनाला येणार नाही, तर तुमच्या एवढ्या लोकांमध्ये कीर्तनच होणार नाही. महिला काही निर्णय घेऊ शकतात, बरोबर आहे की नाही? आम्ही काहीही करू शकतो, तरी अजून सुद्धा स्त्री आणि पुरुषातला भेदभाव आमच्यातला गेला नाही हो. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या संस्थांवर एखादी महिला जर अध्यक्ष होत असेल तर स्त्रीचं कीर्तन का चालू नये, मला फार मोठा पडलेला प्रश्न आहे. आमच्या ज्ञानोबारायांनी विश्वाचे गुरु असताना सुद्धा नवे तर विश्वामध्ये ज्ञान संपादन करणारे ज्ञानोबार आहे. कुणाचं ऐकत नाही, पण मुक्ताईचं ऐकतात. केवढा मोठा अधिकार आहे स्त्रीला, किती मोठा अधिकार आहे. पण अजूनही स्त्री आणि पुरुषातला भेदभाव आमच्यात गेला नाहीत महाराज. पण ऐका, तुमच्या आमच्यामध्ये भेदभाव जर येत असेल तर तो आवडणार नाही. तुम्ही आजही बघा,
आमच्या पांडुरंगाकडे जर बघितलं ना दादा, सगळे देव पांडुरंगापेक्षा वेगळे आणि माझा पांडुरंग वेगळा आहे. का बरं वेगळा आहे? तुम्ही सगळे बसलेले आहात, तुमच्यापैकी मला सर्वांनी उत्तर द्या. तुमच्यापैकी कोण कोण तिरुपती बालाजीला जाऊन आलं? जरा बोटवरती करा बघू. तुम्ही सगळे गेलेत, अगदी बरोबर, ठीक आहे, करा हात खाली. मला सांगा, बालाजीच्या दर्शनाला गेल्याबरोबर तुम्ही तिरुपती बालाजीच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेतलं का? जे गेलेत ते. बरं, घ्यायचं ठरलं आणि VIP दर्शन घ्यायचं ठरलं तर किती लाख रुपये दिल्यानंतर डोकं ठेवून दर्शन घेऊ देतात? एक सांगू तुम्हाला, एक नाही महाराज, 1.5 लाख रुपये द्या तरी चरणावर डोकं ठेवून दर्शन नाही. कितीतरी अंतरावरून दर्शन घ्यावं लागतं. पण एक सांगू तुम्हाला, या जगामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच देव असा आहे जिथे गरीबचा, श्रीमंतचा, स्त्रीचा, पुरुषचा, ज्याच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं, त्या देवाचं नाव आहे माझ्या पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा. दुसरा देव नाही महाराज. आणि माझ्या पांडुरंगाकडे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. म्हणून संतांना म्हणावं लागलं, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. भलती सुद्धा या, भलती म्हणजे तृतीय पंथी लोकांना सुद्धा स्वीकारलंय वारकरी संप्रदायाने. सकळांशी येथे आहे अधिकार, सर्वांना अधिकार आहे. म्हणून असं नामोच्चारण करा की ते नामोच्चारण करत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव तिथे येता कामा नये. हे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरण. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, 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 सेवा ते
अतिशय गोड हा मुरकुटे महाराज, खूप सुंदर. ऐका, महाराजांची आमची भेट 4च्या सप्ताहात झाली होती. खूप मोठा सप्ताह आणि खूप गोड गायन, अगदी सुमधुर गायन आहेत बरं का. नाही तर काही काही उगाचच किंचाळतात, ऐकावं वाटत नाही. आवाज उंच असावा पण ऐकावं वाटला पाहिजे, इतका गोड आवाज आहे आमच्या मुरकुटे महाराजांचा, गोड, अतिशय गोड. महाराज म्हणतात, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारुणी. ऐका, परमात्म्याला सेवा कशी आवडते? ती सेवा नाम उच्चारण्याची सेवा आवडते, पण त्या नाम उच्चारणामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव आणि कामवासना येता कामा नये, अशी सेवा भगवंताला आवडते. आणि असं नामोच्चारण जर आपण केलं तर आपल्याला कुठे जायची गरज नाही, अजिबात नाही. ऐका जरा, प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी प्रत्येकाला काम दिलं महाराज. पण ऐका, हनुमंतरायाला कुठलंही काम दिलं नाही, म्हणून हनुमंतराय रुसले, रागवले आणि एका कोपऱ्याला जाऊन बसले. बसल्याबरोबर सीतामाई हनुमंतरायाकडे गेल्या. हनुमंतराय, अहो देवांचा राज्याभिषेक झालाय, सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि तुम्ही इतके उदास का, इतके नाराज का? ऐका ना. आणि मग हनुमंतरायाने उत्तर दिलं, बघा ना सीतामाई, सर्व वानरांना काम दिलं पण प्रभूंनी मला एकही काम दिलं नाही. का बरं असं झालं असेल? सीतामाई म्हणाल्या, तुम्हाला काम नाही दिलं म्हणून तुम्ही रागवल्यात का? मग मी देते ना काम तुम्हाला. हनुमंतराय म्हटले, तुम्ही देणार? मग द्या ना मला पटकन काम. आणि मग सीतामाईने सांगितलं, हनुमंतराय तुम्हाला आज एवढंच काम आहे, जेव्हा जेव्हा प्रभूंना जांभळी माहिती आहे तुम्हाला? काही काही लोकांना कीर्तन चालू झाल्यावरच लगेच सुरुवात होती, ती नाही. खरं सांगू का, एकतर कीर्तनामध्ये आलं तर जांभळी देऊ नये, याचं कारण सांगते. जो कीर्तनात आळस देतो, जो जांभळी देतो, त्याला अटॅक येण्याचा संभव असतो. म्हणून अजिबात नाही, तिला जवळ सुद्धा आणायचं नाही. आणि मग हनुमंतरायाला सांगितलं, प्रभूंना जेव्हा जांभळी आळस येईल तेव्हा तेव्हा तुम्ही चुटकी वाजवायचं काम करायचं. हनुमंतरायाला आनंद झाला, ज्या प्रभूंच्या चरणात माझी राहायची इच्छा, त्या प्रभूंचं मुखकमल मला बघायला मिळणार, केवढं मोठं माझं सौभाग्य आहे. आणि हनुमंतराय त्यांच्या सेवेमध्ये व्यस्त झाले. जेव्हा जेव्हा प्रभूंना आळस यायचा तेव्हा तेव्हा चुटकी वाजवण्याचं काम हनुमंतराय करायचे. असं करता करता दिवस संपला, रात्र झाली, झोपण्याची व्यवस्था झाली. हनुमंतराय प्रभूंच्या चरणापाशी येऊन बसले आणि बसल्याबरोबर सीतामाई तिथे आला. सीतामाईने सांगितलं, हनुमंतराय दिवसभर सेवा तुम्ही केली, तुम्ही थकले असाल, दमले असाल, आता तुम्ही विश्राम करा, आता तुम्ही आराम करा. प्रभूंनी मात्र त्या ठिकाणी हनुमंतरायाकडे पाहिलं. हनुमंतरायाने सीतामाईला सांगितलं, नाही सीतामाई, मी माझ्या प्रभूंच्या सेवेमध्ये इतका व्यस्त आहे की मला काही थकल्यासारखं वाटत नाही, मी उलट खूप आनंदी आहे, मी त्या सेवेमध्ये फार खुश आहे, म्हणून मला काही आरामाची गरज नाही. सीतामाई म्हटल्यात, रात्र झाले, सगळे झोपले, तुम्हीही झोपा, तुम्ही आराम करा. नाही सीतामाई, मला काही आरामाची गरज नाही. सीतामाईने विचार केला, आता आपल्यालाही झोपायचं आहे. हनुमंतराय काही पिछा सोडणार नाही. सीतामाई रागवल्यात आणि हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंतराय जा म्हणते ना तुम्हाला, जा म्हणते. सीतामाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं, रागवलेला चेहरा पाहिला आणि हनुमंतरायाने विचार केला, माझ्या सीतामाई माझ्यावर रागवल्यात, आता मात्र मी गेलं पाहिजे. आणि मग हनुमंतराय थेट निघालेत महाराज. गेल्याच्या नंतर एका अरण्यामध्ये एका वृक्षाखाली उभे राहिले आणि हनुमंतरायाने विचार केला, आपण आपली सेवा सोडता कामा नये. हनुमंतराय चुटकी वाजू लागले आणि भजन म्हणू लागले, हरे राम राम राम, 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 हरे राम राम हरे
रंगबली हनुमान महाराज इथे. तुम्ही आरोळी सुद्धा व्यवस्थित देऊ शकत नाही. हात वरती करायचे प्रभून करता. चला जोरात घोष जय घोष करायचा. जय श्रीराम जय श्रीराम. बोला बोला. हनुमंतरायाने हनुमंतराय चुटकी वाजवतायत भजन करतायत. चुटकी वाजवतायत भजन करतात. इकडे अयोध्येत महाराजी वेगळा प्रकार घडला. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र आ करून झोपले होते. हलवताय हलायला तयार नाही. बोलला म्हणतायत बोलायला येत काही करायला तयार नाही. तेवढ्या सीतामाईनं निरोप वशिष्ठांकडे दिला. गुरुवारी वशिष्ठांना सांगितलं बघा हलत नाही बोलत नाही काही करत नाही. प्रभूंना नेमकं काय झालंय काही कळत नाही. आणि खरं सांगू का गल्लीमध्ये निरोप पोहोचलात महाराज. प्रभूंना आ करण्याचा रोग जडलाय. गल्लीत निरोप लागायला वेळ लागत नाही. गल्ली फक्त निरोप घ्यायलाच असते बरं का. चुकीच्या गोष्टी झाल्यात की 100% त्याच्यावर बोट ठेवायला लोक तयारच असतात. बरोबर की नाही. म्हणून तुम्ही पहा 2 सख्या भावांमध्ये भांडण झालं की ते घरात राहिलं पाहिजे. ते बाहेर जाता कामा नये. बाहेर गेलं की लोक 100% फायदा घेतात. म्हणून ऐका अख्ख्या गल्लीमध्ये निरोप लागला प्रभू रामचंद्रांना आ करण्याचा रोग जडलाय. गुरुवारी वशिष्ठ त्या ठिकाणी आले. तर वशिष्ठांनी प्रभूंची परिस्थिती पाहिली आणि सांगितलं कुठलाही रोग झालेला नाही. कुठल्याही औषधाची गरज नाहीये. यांचा आ बंद करायचं असेल तर एकच काम करावं लागेल. त्या अरण्यामध्ये हनुमंतराय भजन करतायत चुटकी वाजवतात. त्यांचं भजन बंद करा. इकडं आ बंद होईल. सगळं वानर सैन्य तिकडं धावत गेलं. भजन बंद झालं आणि इकडे आ बंद झाला. मला सांगायचं कारण इतकंच होतं जिथं भजन चालू आहे तिथं माझा परमात्मा येत असतो. तिथे त्याला शोधण्याची कुठे हलण्याची चालण्याची गरज अजिबात नाही. तुम्ही जिथं असाल तिथं माझा परमात्मा येईल. तुमच्या हृदयामध्ये हे तुम्हाला कळतच नाही. महाराज म्हणतात कुठे जायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेते. नारदा मी उभा तेते. नारदा मी उभा तेते. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेते. नारदा मी उभा तेते. नारदा मी उभा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तिथे. जिथे माझे भक्त गातात भजन करतात तिथं मी येत असतो. मला शोधण्याची गरज नाहीये. खरं तर सांगू का आपल्या अंतःकरणातच तो आहे पण आपल्याला शोधता आला नाहीत महाराज. आपण सगळे सोशल मीडियावर आहात. तुम्ही बघा फेसबुकला इंस्टाला तुम्ही व्हिडिओ पाहत असाल. प्रेमानंदजी महाराजांचे काही व्हिडिओ येतात. पिवळे वस्त्र त्यांनी पांघरलेले असतात. खूप गोड व्हिडिओ आहेत. काही लोकांचं जीवन चाललंय. महाराज इतकं सुंदर बोलतात. मोठे मोठे माणसं त्या ठिकाणी प्रेमानंदजी महाराजांच्या दर्शनाला जाऊन आले. बघा एक वेळेला प्रेमानंदजी महाराजांचं चेकअप करायला काही डॉक्टर लोक आले तिथे. डॉक्टरांनी चेकअप केलं आणि केल्याच्या नंतर प्रेमानंदजी महाराजांना सांगितलं महाराजजी आपल्याला दोन्ही किडण्या नाही आहेत. हे कळालं संपूर्ण जगाला. आणि मीडियावाले त्या ठिकाणी प्रेमानंदजी महाराजांकडे आलेत आणि महाराजांना प्रश्न विचारू लागलेत महाराजजी आम्हाला कळालं की तुम्हाला 2 किडण्या नाही आहेत. पण आमचा प्रश्न असा आहे की 2 किडण्या नसताना तुमच्या चेहऱ्यावर इतकं तेज कसं काय. इतकं आनंदी तुम्ही कसं जगू शकतात. एवढं तेजस्वी तुमचा चेहरा कसा काय. प्रेमानंदजी महाराजांनी उत्तर दिलं तुम्हाला कोणी सांगितलं मला 2 किडण्या नाही. मला 2 किडण्या आहेत आणि माझ्या दोन्ही किडण्यांची नावं आहे. मीडियावाल्यांनी विचारलं तुम्हाला 2 किडण्या आहे आणि किडण्यांची नावं काय आहेत तुमच्या 2 किडण्यांची नावं. प्रेमानंदजी महाराजांनी सांगितलं या बाजूच्या किडनीचं नाव आहे राधा आणि या बाजूच्या किडनीचं नाव आहे कृष्ण आणि त्यांच्या जीवावर मी सुखाने जगतोय. महाराज मला सांगायचं एवढंच आहे की देव तुमच्या अंतरंगात आहे. शोधण्याची गरज नाही. देव आपलासा करायचं असेल ना तर तुम्हाला भजन करावं लागणार आहे. तुम्हाला वृंदावनात सुद्धा जायची गरज नाही. वृंदावनातल्या कृष्णाला तुमच्या गावात बोलवायचंय ना. वृंदावनातला बाकी बिहारी लालला तुमच्या गावात बोलवायचंय ना. तुम्ही फक्त एकच काम करायचं. काय करायचं भजन करायचं. राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 राधे
राधे राधे हो राधे राधे मिला श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे श्याम मिला दे राधाराणीचं भजन केलं तर आपल्याला वृंदावनला जायची गरज नाही महाराज. तो परमात्मा आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा केली पाहिजे. बरोबर आहे की नाही? अपेक्षा ठेवली नाही पाहिजे भगवंताकडनं. हे बघा, तुम्ही जर या ठिकाणी सेवाधारी असाल, सेवा करत असाल, अपेक्षा ठेवत नसाल ना, तर माझा स्वतःचा अनुभव आहे महाराज. बिना अपेक्षेची आपण जर सेवा करायला लागलो ना, तर परमात्मा असं काही देऊन जातो की देवाकडे मागण्याची गरज सुद्धा पडत नाही. देव तुम्हाला देईल, पण तुम्हाला भक्त देवाचं प्रिय व्हावं लागेल. पण त्याच्याकरता काय करावं लागेल? नवे नवे तर गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे. अनापेक्ष सुचिर दर्श उदासीनो गतवेतः सर्व आरंभ परित्यागी योमत भक्त समप्रिये. भगवंताचं प्रिय व्हायचं असेल तर अनापेक्ष वृत्ती तुमची असणं अत्यंत महत्वाचं आहे. अपेक्षा देवाकडे ठेवू नका. आता सध्या प्रत्येक गावामध्ये एक मंदिर जर बघितलं ना, त्या मंदिरात सगळ्यात जास्त गर्दी येतात. कोणत्या? महादेवाच्या मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी आहे. लोक वेडी झाले. तो इतकी गर्दी आहे की प्रमाणाच्या बाहेर. ठीक आहे, तुम्ही महादेवाकडे जा, कारण तो भोळाच आहे, तो तुम्हाला देणारच आहे. पण जात असताना त्याच्याकडे अपेक्षा करू नका. 100% करू नका. कारण अपेक्षा करणारा भक्त देवाला अजिबातच आवडत नाही. देवाकडे काहीतरी मागणारा भक्त देवाला अजिबातच आवडत नाही. मग तुम्ही देवाकडे अपेक्षा जर केली तर तुम्ही त्याचे प्रियच होऊ शकत नाही. कशा पद्धतीने संत चरित्रामध्ये गोड भाग आलात सांगता आहे का? वास्तविकता श्री संत सेना महाराज वारी करायचेत महाराज. महिन्याची वारी ठरलेली होती. एक वेळेला आषाढीला संत सेना महाराज वारीला गेले. आणि वारीला गेल्याच्या नंतर पंढरपूरच्या नियमित महाराज दर्शनाचा गेल्याबरोबर लगेच VIP दर्शन घेतलं की देव प्रसन्न होत नाही. त्याच्याकरता पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये स्नान करावं लागतं. त्याच्यानंतर वास्तविकता जर पुढे गेलात ना, चंद्रभागेत स्नान झालं की पुंडलिकरायाचं दर्शन, त्याच्यानंतर चोखोबारायाचं दर्शन, त्याच्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन, मग गरुड खांबाला आलिंगन आणि मग पांडुरंगाचं दर्शन. असं दर्शन केलं तर तुम्हाला प्रसन्न होईल, अन्यथा नाही. मग संत सेना महाराज दर्शनाला गेले आणि गेल्याबरोबर पहिले चंद्रभागेमध्ये स्नान केलं. स्नान करत असताना सेना महाराजांची नजर जरा चंद्रभागेच्या कडेला गेली, तर कडेला बरेचशी दगड पडलेली दिसली. संत सेना महाराजांनी विचार केला, दगड तर फार छान दिसतात आणि एखादा दगड जर घरी नेला तर वस्ताऱ्याला धार लावायला काम होईल. कारण संत सेना महाराजांचा व्यवसाय काय होता? नावी होते, ते न्हाव्याचा व्यवसाय होता. आणि
कुठलाही विचार न करता दगड उचलला आणि पिशवीमध्ये टाकला. टाकल्याबरोबर संत सेना महाराज घरी गेले दर्शन घेऊन आणि मात्र त्या ठिकाणी पुन्हा वारीला आले. वारीला आल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं. देवाने डोळ्यात डोळे घालून संत सेना महाराजांकडे बघितलं आणि बघितल्याच्या बरोबर रुक्मिणी मातेनं प्रश्न विचारला, देवा आत्तापर्यंत जेवढी संत मंडळी दर्शनाला येतात तुम्ही त्यांच्या पुढे मान खाली घालतात, असं या सेना महाराजांचं काय चुकलंय की तुम्ही ताट मान करून त्यांच्याकडे पाहतात? मग मात्र त्या ठिकाणी पांडुरंगाने सांगितलं, ज्याचं ऋण आपल्यावर असतं त्याच्या पुढे मान खाली घातली पाहिजे. बरोबर आहे की नाही? ज्याचे उपकार आपल्यावर आहेत तो कसं काय असं ना, पण त्याच्या पुढे मान खाली घालता आली पाहिजे. संत मंडळीचं भक्तीचं ऋण माझ्यावर इतकं झालंय म्हणून मी मान खाली घालतोय. मग सेना महाराजांकडे तुम्ही ताट मानेनं का पाहतात? आणि मग रुक्मिणी मातेला पांडुरंगाने उत्तर दिलं, आई सेना महाराजांची वारी चुकली म्हणजे त्यांच्या भक्तीचं ऋण चुकलं म्हणून मी डोळ्यात डोळे घालून पाहतोय. काय बोलतात देवा? संत सेना महाराज वारीला आलेले स्वतः डोळ्याने पाहिलं नाही, ते मागच्या वेळेला वारीला आलेच नव्हते. काय बोलतात देवा? आले होते हो, मी स्वतः पाहिलं. अगं नाही, नव्हते आलेच सेना महाराज वारीला. मग ते वारीला नव्हते आले, चंद्रभागेतला दगड न्यायला आले होते. सेना महाराजांनी विचार केला, या दगडामुळे माझी वारी चुकली ना, आता काहीतरी करावं लागेल. संत सेना महाराजांनी विचार केला, पुढच्या वेळेस येताना दगड पिशवीत घेऊन येऊ, चंद्रभागेमध्ये फेकून देऊ. आणि मग पुढच्या वेळेला वारीला निघाल्याच्या नंतर सेना महाराजांनी तो दगड घेतला, चंद्रभागेमध्ये टाकला. आता पांडुरंगाच्या दर्शनाला पुढे आले. पुढे आल्याच्या नंतर पांडुरंगाने पुन्हा ताटमान करून सेना महाराजांकडे पाहिलं. रुक्मिणी मातेनं विचारलं, आता काय चुकलं? का बरं ताटमान करून पाहतात? देव म्हणले, याही वेळेला सेना वारीला नाही आला. अहो काय बोलतात देवा? समोर आहेत आणि तुम्ही म्हणतात वारीला. अवघड नाही आलेत वारीला. अहो समोर दिसतात सेना महाराजांना, तुम्ही म्हणतात अगं तो वारीला नाही आला. मग तो नेलेला दगड फेकायला आला, वारीला नाही आला. हा प्रसंग संपला. कारण एवढंच आहे, नुसता दगड नेला तर वारी चुकली. तुम्ही केवढी मोठी लिस्ट करून नेतात पंढरपूरला. खरंय का खोटं आहे? कोणी रस्त्यात दिलेले बिस्किटचे पुढे सुद्धा तुम्हाला पुरत नाही, ते सुद्धा घेऊन येतात घरी. महिलांची तर लिस्ट पाहायलाच नको. पंढरपूर निघताना पोळपट घे, लाटणे घे, कुळकुळे घे. अख्ख्या आयुष्याचा कुळकुळा झाला तरी आपण कुळकुळेच घेतोय महाराज. विचार करण्यासारखे. आणि तुम्ही एवढंसं जरी काही आणत असाल ना पंढरपूरवरून तरी तुमची वारी सफल होणार नाही. कारण अपेक्षा ठेवणारा भक्त देवाला अजिबात आवडत नाही. म्हणून अनापेक्ष सुचिरदर्श उदासीनो गत वेता सर्व आरंभ परित्यागी योमत भक्त समप्रिय. भगवंताचं प्रिय व्हायचे नियमाचं पालन करावं लागेल. आणि अशा नियमाचं पालन करून जिथं भजन करत असाल तिथे पांडुरंगाला शोधण्याची गरज नाही, कुठे जाण्याची गरज नाही. तो तुमच्या घराकडे येत असतो. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. Yeah.
वा शरद महाराज वा सुंदर. तुम्ही टाळ्याने मन मोकळ्याने वाजवतो, भुका लागल्यासारखे वाजवतो. मला तर तुम्हाला कुठे हलण्याची चालण्याची अजिबात गरज नाही. देव तुमच्या घरी येईल. पण घरी येण्याकरता काय करावं लागेल महाराज? त्याला समर्पण करावं लागणार. सुंदर नरदेह आम्हाला मिळाला आहे. त्या नरदेहाचं मुख्य जर काय असेल तर ते शिर आहेत आणि त्याला पूर्णपणे समर्पण करून द्या. खरंच तो आम्हाला मात्र शोधण्याची गरज नाहीये. त्याला समर्पण करता आलं पाहिजे. ऐका जरा, एक प्रसंग मला आठवला, आपल्याच इथला आहे. विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या मंदिरातला प्रसंग तुम्हाला सांगते, फक्त कान जागे ठेवून ऐका. सगळेजण सगळ्या तीर्थावर जातात, पण माझी विनंती आहे कधीतरी विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या दर्शनाला येऊन जा. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणजे संजीवन समाधी आहेत महाराज. तुम्हाला सांगू, जेवढी जेवढी माणसं निवृत्तीनाथांच्या सानिध्यामध्ये वाढलीत, कलाकार झालीत, त्यांच्या कलेला आज तोड नाहीत महाराज. विश्वगुरु निवृत्तीनाथांचे आशीर्वाद ज्यांच्या पाठीमागे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून आलेत महाराज. ऐका, लक्षपूर्वक ऐका. मला सांगायचं एवढंच. एकाने विचारलं, ताई खरंच विश्वगुरु निवृत्तीनाथांची ज्वलंत समाधी आहेत का? त्यावेळेला मी त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता सगळ्या फाईल मागच्या काढल्यात महाराज. पाहत असताना तेवढ्यात मला जुन्या कामाची फाईल दिसली आणि ते मंदिराचं खोदकाम जेव्हा चालू होतं तेव्हा ती फाईल मी बघितली. दोन ज्येष्ठ वारकरी तिथं ऑफिसला बसलेली होती आणि तेवढ्यात चर्चा सुरू झाली. ते मला म्हणाले, ताई निवृत्तीनाथ महाराजांची समाधी म्हणजे संजीवन आणि ज्वलंत समाधी आहे. याचा प्रत्यय आम्ही स्वतः बघितलाय. म्हटलं कसं काय? त्यांनी सांगितलं, निवृत्तीनाथांच्या मंदिराचं खोदकाम सुरू केलं तेव्हा निवृत्तीनाथांच्या समाधीचे शोध लावण्याचा प्रयत्न आम्ही खोल करत होतो. तेव्हा मात्र 18 फूट खोल खाली खोदलं तेव्हा निवृत्तीनाथांची समाधी आम्हाला दिसली. आणि दिसल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला की विश्वगुरु निवृत्तीनाथांना ऑक्सिजन म्हणजे श्वास देण्याचं कार्य कोण करत असेल? तर आजही प्रसंग तुम्हाला कळेल महाराज. मी सांगते ताई का, तुम्ही जर कधी निवृत्तीनाथांच्या दर्शनाला गेले तर कमीत कमी या बाजूला जर पाहिलं तर एक पिंपळाचं झाड तुम्हाला दिसेल. कधी गेलात तर त्या पिंपळाच्या झाडाचं 100% दर्शन घ्या महाराज. याचं कारण तुम्हाला सांगते. त्या पिंपळाच्या झाडाच्या 3 मुळ्या 18 फूट खोल खाली गेल्यात सरळ आणि निवृत्तीनाथांच्या समाधीला असा वेढा घातलेला आहे. आजही निवृत्तीनाथांना 24 तास ऑक्सिजन देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते पिंपळाचं झाड करत आहे. इतकी संजीवन समाधी आहेत महाराज निवृत्तीनाथांची. त्याला कसं समर्पण करायचं महाराजजी? एक 75 ओलांडलेले म्हातारे बाबा आम्हाला भेटायला आले. ते वारीला निघाले होते आणि त्यांची मुलं आम्हाला भेटायला आली. सांगितलं, ताई बाबांना सांगा की यावेळीची वारी टाळा, कारण BP वाढतो, शुगर आहे त्यांना. शुगर अचानक वाढून जाते, चक्कर येऊन बाबा कुठेही पडतात. सांगा त्यांना एवढ्या वेळेस वारी टाळा, 75 वय झालं. त्यांना म्हटलं, बाबा माझ्यावर कृपा करा. त्या मुलांना सांगितलं, कीर्तनकार वारी करा सांगतात, वारी टाळा नाही सांगत. आणि मग त्या बाबांना मी स्वतः बघितलं. विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या समाधीवर डोकं ठेवलं, दोन्ही खिसे भरलेले होते महाराज. पैशानी नाही बरं का, BP आणि शुगरच्या गोळ्यांनी दोन्ही खिसे भरलेले होते. त्या म्हाताऱ्या माणसाने काय करावं महाराज? दोन्ही खिशातल्या गोळ्या काढल्या, विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणापाशी ठेवल्यात आणि सांगितलं, निवृत्तीनाथ महाराज 28 दिवस पालखी बरोबर मी तुमच्या सोबत येणार आहे. एकही गोळी खाणार नाही. जगलो तरी तुमचा आणि मेलो तरी तुमचा. 28 दिवस एकही गोळी खाल्ली नाही. 4 महिन्यापूर्वी ते 75 ओलांडलेले म्हातारे बाबा मला भेटायला आले आणि सांगितलं, ताई विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणजे खरंच संजीवन समाधी आहे. म्हटलं कारण? म्हटले निवृत्तीनाथांनी फक्त 28 दिवसाच्या गोळ्या नाही बंद केल्या, तर आयुष्यभराच्या गोळ्या बंद केल्या. ही निवृत्तीनाथांची कृपा आहे महाराज. फक्त समर्पण करता आलं पाहिजे दादा. आपण येत ना, आपण स्वतःला समर्पण केलं ना की देवाकडे काही मागायची गरज नाही. म्हणून हे शरीर येत ना, याचं मुख्य आहे शिर, त्याला समर्पण करून द्या. म्हणून महाराजांना म्हणावं लागलं, देवाची नावे देवाची शिरी सर्व अलंकारी समर्पे. देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा. हार काही सण घ्यावा, हार काही सण घ्यावा. होईल आगवा तुका म्हणे आनंद. होईल आगवा तुका म्हणे आनंद. होईल आगवा तुका म्हणे आनंद. देह समर्पिजे देवा,
देह समर्पिजे देवा, देवाला देह समर्पण करा. मी देह नाही ही वृत्ती आमच्यामध्ये असली पाहिजे. संपूर्ण देह त्याच्या नावावर करून द्या, देवाकडे कुठेही काही जायची गरज नाही आहे महाराज. पण समर्पण करता आलं पाहिजे ना, आम्हाला समर्पण करता आलं पाहिजे. आणि यदा कदाचित भगवंताचं नाव आवडीने घेतलं, त्याच्यामध्ये भेदभाव आला नाही, काम आला नाही, जिथे असेल तिथं घेतलं, भगवंत तुम्हाला प्राप्त झाले, सगळं समर्पण त्याला करून दिलं आणि तुमचा भाव जर शुद्ध असेल तर देवाला वश करण्याची ताकद निर्माण होते दादा. देवाला वश करण्याची ताकद. कुटुंब वश करायचं असेल तर काय लागतं महाराज? कुटुंबाला तुमचं बनवायचं असेल तर फक्त एकच, पैसा तुमच्याकडे असला पाहिजे. तुम्ही पैसे थोडेफार कमी करा द्यायचे, कोणी आपलं राहणार नाही. पण सगळा परिवार वश करायचं असेल तर महाराज म्हणतात पैसा गरजेचा आहे. तसं देवाला वश करायचं असेल तर भक्ती आणि नामचिंतन महत्वाचं आहे. ऐका, त्याला वश करण्यासाठी तुमचा भाव शुद्ध असणं अत्यंत महत्वाचं आहे. एक वेळेला नामदेव महाराजांच्या वडिलांनी नामदेवरायला सांगितलं, अगदी 2 मिनिटांमध्ये सांगते ऐका. तसं 9:30ला संपवलं तर हरकत नाही ना, कारण उशिरा सुरू झालंय. जेवढं होईल तेवढं उरकण्याचा प्रयत्न करते ऐका. वास्तविकता नामदेव महाराजांना वडिलांनी सांगितलं, नामदेवा आता मी जरा बाहेर गावाला चालले, तू एक काम करायचं, देवाला नैवेद्य ठेवण्याचं काम आता तुझी ड्युटी आहे. ठीक आहेत बाबा, हरकत नाही, तुम्ही गावाला जा, देवाला मी नैवेद्य दाखवेल. आणि मग आईनं दुधाचा ग्लास भरून दिला. नामा, अरे देवाला दुधाचा नैवेद्य दाखवू नये. नामदेवराय निघालेत महाराज दुधाचा ग्लास घेऊन, पांडुरंगाच्या रावळात गेले, देवाला सांगितलं, देवा आज बाबा जरा बाहेर गावी गेले, तुम्ही पटकन या विटेवरून खाली पटकन दूध पिऊन घ्या, बाबा काही येणार नाही आज. देवाचं 1 नाही 2 नाही काही करायला तयार नाही. देवा कशासाठी रागवतायत? बाबा येतील 2 दिवसांनी, घ्या ना पटकन दूध पिऊन. अजिबात नाही, 1 नाही 2 नाही काही करायला तयार नाही. नामदेवरायला वाटलं कदाचित देवाला भजनाची सवय असेल म्हणून भजन जर म्हटलं तर 100% देव दूध पितील. देवाने दूध प्यावं याकरता भजन केलं पाहिजे. आणि मग नामदेवरायने भजनाला सुरुवात केली. ऐका, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, काला बछड़ा कपिला, काला बछड़ा कपिला, दूध पिया वतना, दूध पियो वतना मारा, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो, दूध पियो मोरे लाला, हो दूध पियो मोरे गोपाल लाला. प्रमाणात सुटलीस. नामदेवरायांना वाटलं भजन केलं की देव खुश होतील, तसं त्यांनाही वाटलं प्रेशरने आलं की तरी खुश होतील म्हणून ते खुश करण्याचा प्रयत्न करताय. असं हरकत नाही, गोड आहेत असं त्या, खूपच छान नियोजन आहे. पण उद्या मात्र कार्यकर्त्यांना हे उचलता नाकी दमेल असं. महाराज भजन करायला सुरुवात केलं तरी देव 1 नाही 2 नाही. शेवटी नामदेवरायांनी विचार केला, देवा भजन केलं, विनंती केली तरी तुम्ही दूध पित नाही, आता मी माझं डोकं तुमच्या चरणावर आपटून जीव देतो म्हणजे तरी तुम्ही दूध प्याल. नामदेवरायांनी डोकं आदळायला सुरुवात केली, रक्तभांबाळ झाले. आणि मग आता पांडुरंगाला वाटलं नामा हट्टी आहेत, ऐकणार नाही, म्हणून नामदेवराय डोकं आदळून जीव देता की काय प्रश्न पडला. आणि देव विटेवरून खाली आले, घटा दूध पिऊन घेतले. मला सांगायचा भाव एकच आहे की नामदेवरायचा भाव शुद्ध होता की देवाला सुद्धा वश करून दूध प्यायला लावलं महाराज. तसा आमचा परमार्थाबद्दल भाव शुद्ध असला पाहिजे, अंतःकरण निर्मळ असलं पाहिजे. हे बघा, जग कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष देऊ नका, परमार्थामध्ये तुमचं अंतःकरण निर्मळ ठेवा. अंतर्भाव स्वच्छ असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून परमार्थ करायचं आहे, देवाला वश करायचं आहे, कर्म चांगलं करा. कर्म जर चांगलं करायचं असेल तर देवाच्या पहिल्यांदा देव खुश व्हावा असं जर वाटत असेल तर जिवंतपणे आईबापाचा सांभाळ करा.
महाराज दुर्दैवाने आम्हाला रोज आईबाप सांगावे लागतात, हे आमचं दुर्भाग्य आहे. तेही हिंदू धर्मात सांगावे लागतात, हे आमचं दुर्भाग्य आहे. पण का सांगतोय याच्या मागे कारण आहेत. कारण आजकाल आई वडिलांचा सांभाळ मुलं करत नाही. आज 4-4 मुलं असताना सुद्धा आईबाप वेगळे राहताना दिसत आहेत. महाराजी मला एक विशेष वाटतं की आईबाप जर आपलं ATM कार्ड होऊ शकतात तर आपण म्हातारपणात त्यांचं आधार कार्ड का नाही होऊ शकत. आपलं ATM कार्डच आहेत नाही बाप. जेव्हा पैसे वाटेल तेव्हा मागा. पेपर आलेत की पैसे, परीक्षा आलीत की पैसे. किती कष्ट करतात आई वडील, आम्हाला वाटेल तेवढे पैसे देतात आणि म्हातारपणामध्ये आम्ही आधार कार्ड नाही होऊ शकत. त्यांचा आधार दिला पाहिजे. म्हणून आई वडिलांचा सांभाळ करा. कर्म उत्तम करायचंय, हिंदू धर्माचं पालन करा. महिला मंडळ जाता जाता फक्त माझी एकच विनंती, घरामध्ये बसून मालिका पाहण्यापेक्षा, नाटक पाहण्यापेक्षा माझी तुम्हाला विनंती आहे, कधीतरी थिएटरला जाऊन या आणि कधीतरी महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पाहून या. तुमच्या जीवनाचं कल्याण होईल महाराज. कधीतरी आम्हाला छावा कळायला पाहिजे. ऐका, सध्या आम्ही आमच्या धर्माच्या पाठीमागे राहणं आज काळाची गरज आहे बाबा. काही लोक, आम्ही धर्मावर बोलायला लागलो की लोक म्हणतात ताई तुम्ही धर्मावर बोलतात, नेमकं तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात. आम्हाला काय घेणं आहे कोणत्या पक्षाशी. एक सांगू तुम्हाला, जो पक्ष हिंदू धर्माचा अख्खा वारकरी संप्रदाय त्याचा तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. जो हिंदू धर्माचा आम्ही त्याचे आहोत, म्हणून धर्माचं पालन आम्ही केलं पाहिजे. आज धर्मांतर करायची पद्धत मात्र त्या ठिकाणी सुरू झाली. आजही आदिवासी पट्ट्यात महाराजी कार्यक्रमाला मी जाते. माझे महिन्यातनं 3 कार्यक्रम ठरलेले आहे. मी 3 कार्यक्रम फ्री करते आणि 3 कार्यक्रम आदिवासी पट्ट्यामध्ये करते. त्याचं कारण आहे की इथं किती लोक सुधारले तरी मला फरक पडणार नाही, मला पुण्य मिळणार नाही. पण आज आदिवासी पट्ट्यांमध्ये 70% लोक धर्मांतर करतायत महाराज. आणि माझं कामच एक आहे की त्या ठिकाणी त्यांचं धर्मांतर होऊ नये एवढी माझी कळकळीची. नाही तर आदिवासी पट्ट्यामध्ये कीर्तन करणं फार अवघड आहे. तुम्ही जाऊन बघा, ते पेठ सुरगाणा वगैरे तिकडे गेलं की फार अवघड आहेत. लोक ऐकत नाही, पण त्या लोकांना सुद्धा सुधारवण्याचा प्रयत्न करतात लोक. तुम्हाला खोटं वाटेल महाराज, असे काही गावं आहेत माझ्याकडे, असे काही गावं आहेत की त्या गावांमध्ये मी आज 20 वर्षापासून सेवा करते महाराज आदिवासी पट्ट्यांमध्ये. आणि 20 वर्षापासून सेवा करते, पण त्या गावामध्ये एकही धर्मांतर करणारं तुम्हाला दिसणार नाही. ही माझ्या कार्याची पावती आहे दादा, मला दुसरं काही नको. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, याची आम्हा करणे काम काम, बीज वाढवावे नाम. हे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आम्हाला एवढंच काम करायचे दादा. आणि एक सांगू तुम्हाला, राग कुणाला येऊ देऊ नका, पण या राजकारण्यांनी आपल्या धर्माचं अख्खं वाटोळ केलेत महाराज. कारण या राजकारण्यांनी त्यांचं राजकारण चांगलं व्हावं म्हणून गावागावामध्ये जातीपातीचं राजकारण करून दिलं महाराज. हा या जातीचा, तो त्या जातीचा, आपल्यामध्ये मात्र त्या ठिकाणी भेदभाव निर्माण करून दिलात महाराज. मला आठवते मी प्रत्येक गावात कीर्तन केलेत महाराज. अरे आपल्याकडे बेटी व्यवहार नव्हता जाती जातींमध्ये, पण रोटी व्यवहार होता. कोणताही वारकरी कुणाच्याही घरी जाऊन खात होता. पण आज वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जात आलीत ना महाराज. याच जातीचे टाळकरी पाहिजे, याच जातीचा कीर्तनकार पाहिजे, याच जातीचा वादक पाहिजे. चाललंय काय आपलं. आणि एक जाता जाता तुम्हाला माझी फक्त एवढीच विनंती आहे, जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपण सगळे हिंदू आहोत एवढंच आपल्या डोक्यात ठेवा बस. दुसरं काही डोक्यात ठेवायची गरज नाही. म्हणून धर्माचं पालन करा. सध्या आपल्या धर्माकडे कटाक्षाने लक्ष देणं काळाची गरज आहे. मुला मुलींवर चांगले सुसंस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा. आयुष्य फार सुंदर आहे. आपला भाव शुद्ध ठेवा. अंतःकरणातला भाव जर शुद्ध असेल तर देवाला वश करण्याची ताकद निर्माण होते. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने होया बाबाचे संतोषे, तुका मने होया बाबाचे संतोषे, तुका मने होया भावेचे संतोषी, तुका मने होया भावेचे संतोषी, तुका
पुण्या नामापासी तुका म्हणे होय भावेची संतोषी वसे नामापासी आपुनिया वस नामापासी आपुनिया लगे हलावे चालवे बाहेर लगे हलावे चालवे बाहेर कमने होय भाविची संतोषी वसे नामापाशी आपुनिया कमने होय भाविची संतोषी वसे नामापाशी आपुनिया वस नामापासी आपुनिया लगे हलावे लगे हलावे अवघेचिया घरी बैसलिया बैसलिया हे बैसलिया बैसलिया हे बैसलिया
भावेची संतोषी वसे नामापासी आपोलिया. आपला भाव जर चांगला असेल ना तर देवाला संतोषी करता येतं, आनंदी करता येतं. आणि देव जर आनंदी झाला तर त्याला वश करण्याची ताकद मिळते. पण त्याला जर वश करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एकदा हाताने टाळी वाजवावी लागेल, मुखाने भजन म्हणावं लागेल. विठोबा बघा, प्रभू श्रीराम, श्री राधाकृष्ण व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती व मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा कलशारोहण निमित्ताने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या तळवडे गावामध्ये खरं तर आज ही पहिल्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीकडनं माझ्याकडे देण्यात आली. सर्वप्रथम समस्त ग्रामस्थांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते.
नाशिक जिल्ह्यामध्ये असं नियोजन नव्हतं झालं कधी, इतकं गोड नियोजन या तळवाडे गावाने केलं. मी मनापासून आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. सगळं तरुण मित्रमंडळ असेल, बुजुर्ग असतील, सगळं भजनी मंडळ, सर्वांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. तुमचं हे कार्य असं अखंडितपणे चालत राहो अशी विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करते. खूप गोड काम करतायत आपण सर्वजण आणि निवृत्तीनाथांच्या कृपेमुळेच आपण सर्व हे काम करतायत असो आपल्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. खरं तर आजची ही जी सेवा आहे, संत भोजन ज्यांनी दिलेलं आहे, सकाळचंही नाव घेणं तितकंच गरजेचं आहे. सकाळचं संत भोजन श्री नंदू दगोजी जाधव आणि आत्ता संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम श्री रघुनाथ बाबूराव सांगळे व श्री रंगनाथ बाबूराव सांगळे यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. याचं कारण आहे महाराज, हे सहजासहजी घडत नाही. तेथे एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी कुळाचा उद्धार करणारं हे अन्नदान आहे आणि अन्नदानाची सेवा या सांगळे परिवाराकडनं होते. खरं तर तुमच्या परिवाराचं खूप मोठं महत्त्वभाग्य आहे. खरं तर त्यांचा मुलगा माझा परिचय नव्हता, पण त्यांचे चिरंजीव माझ्यासमोर येऊन बसले आणि सांगितलं, ताई आमच्या वडिलांचं चुलत्यांचंच नाव घ्या, आमचा नामोल्लेख करू नका. अशी मुलं फार कमी आहेत आपल्या समाजात आणि खरंच अशा मुलांचा आदर्श घेतला पाहिजे. या सांगळे परिवारानं आज काही जे काही संत भोजन दिलेलं आहे, मनापासून आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करते. निवृत्तीनाथ महाराज तुमच्यावर कृपा करू अशी निवृत्तीनाथांची चरणी प्रार्थना करते. त्याच पद्धतीनं खरं तर आमचे माऊली गवते असतील, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. भजनी मंडळामध्ये अग्रेसर असतात, खूप तळमळ आहेत त्यांचं आणि या तरुण मुलांना त्यांचं वेळोवेळी सहकार्य असतं, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाला मृदुंगाची साथ ज्यांनी दिली ते आदरणीय हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाचं भूषण वैभव असणारे आमचे दिनेश महाराज मोजाड, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचं कारण आहे, महाराज कुणाचाही कार्यक्रम असू द्या, कुणाच्याही कार्यक्रमामध्ये तेवढंच ताकदीने वाजवतात. त्यांचं असं नाही की लहान कीर्तनकार आहेत म्हणून थोडं दमाने वाजवावं आणि मोठे कीर्तनकार आले तरच आपली कला दाखवावी, अजिबात नाही. आणि महाराजजी त्यांचं असं नाही आहे की त्यांना चक्रधार वाजवायला वेळ दिलाच पाहिजे, असं काहीच नाही. नाहीतर काही काही वादकांचं असं वेळ जर दिला नाही तर त्या गायकाशी कायम खुन्नस धरतात. तसलं काही नाही आहेत आमच्या दिनेश महाराजांचं. मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. खरं तर आम्ही एकाच कॉलेजमध्ये लहानचं मोठं झालेलो आहोत, एकाच परिसरातले आहोत आणि मला खूप भूषण आहेत आमच्या दिनेश महाराजांचं असो. तर त्याच पद्धतीने आदरणीय हरिभक्त परायण माझ्याबरोबर बऱ्याच चॅनेलला शूटिंगला ज्यांनी गायनाचं सहकार्य केलेलं आहे, असे असणारे वारकरी संप्रदायाचं भूषण, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव असणारे आदरणीय आमचे चिंतामणजी महाराज स्थानक, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. महाराजांनी जिल्ह्यामध्ये एक गोष्ट कमवलीत महाराजे, जिल्ह्यामध्ये त्यांनी जेवढं प्रेम कमवलं तेवढं कोणत्याच गायकाने कमवलं नाही. जिल्ह्यातच गातात पण सगळ्यांशी प्रेमाने बोलतात, प्रेमाने वागतात. कधी त्यांचा हिकड स्वभाव नाही, काही नाही. एखाद्या वेळेस जर म्हटलं ना महाराजजी इथे मानधनाचं थोडं, ते म्हणतात अजिबात विचार करू नका ताई, कार्यक्रम द्या. कार्यक्रम जिल्ह्यातले करणं गरजेचं आहे, जिल्ह्याविषयी प्रेम असणं महत्त्वाचं असतं. असे असणारे चिंतामणजी महाराज, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्राचं वैभव, वारकरी संप्रदायाचं वैभव असणारे, ज्यांच्या गायनात अत्यंत गोडवा आहेत, सांप्रदायिक चाली ज्यांच्याकडनं त्यांनी गाव्यात आणि आपण ऐकाव्यात इतक्या गोड चाली त्यांच्या असतात. आज तर पहिलाच दिवस आहे, आणखीन तुम्हाला खूप काही ऐकायचं आहे. खरं तर एवढा सुद्धा त्यांना अभिमान नाही आहे. कुठल्याही कीर्तनामध्ये तितकंच मन मोकळ्याने आदराने गात असणारे आदरणीय आमचे धन्यकुमारजी महाराज मुरकुटे आळंदीकर, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. महाराजजी आपल्याला भगवंताने फार मोठी कृपा केलेली आहे, तितकं सुंदर आवाज आपल्याला दिलेला आहे. असो त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाचं वैभव, गोड आवाज आहेत, उंच आवाज आहेत. बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी महाराज दिघे, त्यांच्याकरताही एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं खरं तर ही सगळी टाळकरी मंडळी जी आहेत, हरिभक्त परायण जय मल्हार बालभजनी मंडळ पिंपळगाव निपाणी, एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळी वाजवा. आपल्या या परिसराचं नाव संपूर्ण ठिकाणी नेत असणारे आमचे पिलाजी महाराज त्यांना घेऊन येत असतात. त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. विनयकरी तर काय बोलायचं, त्यांनी एक वेगळं
वेगळंच छाप पाडलेली आहे सगळीकडे. ते जशा नाचतात तसं कोणीच नाचत नाही. हां, असे असणारे आमचे किरणजी महाराज, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. गोड आहेत, भगवंताची कृपाच म्हणावी लागेल. त्याच पद्धतीनं चोपदार तर अतिशय उत्कृष्ट आहेत. त्यांनी मला आता सुरक्षित आणलंय, फक्त कृपा करून मला सुरक्षित पोचवा. त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय साऊंड सिस्टीम उत्तम, महाराष्ट्रातलं वैभव आहे. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकाराला किती आवाज द्यावा, गायकाला किती आवाज द्यावा, वादकाला किती आवाज द्यावा आणि श्रोत्यांना त्याचा त्रास होऊ नये याची दक्षता घेणारे साऊंड सिस्टीम म्हणजे श्रीराम साऊंड सिस्टीम नांदूर मधमेश्वर दादाचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. ही निवृत्तीनाथांची कृपा असल्याशिवाय या गोष्टी होत नाही बरं दादा. ही नाशिक जिल्ह्यावर निवृत्तीनाथांचीच कृपा आहे. दादांचे मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं खरं तर मंडप डेकोरेशन ज्यांनी केलेलं आहे, गोड असं मंडप डेकोरेशन आहेत, असे असणारे ज्यांचं नाव फार मोठं आहे. खरं तर वारकरी संप्रदायाची सेवा निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये फ्री ऑफ चार्ज 1 रुपयाही त्यांनी घेतला नाही. असे राम लखन साऊंड सिस्टीम मंडपाचं काम तळवड्याचं त्यांनी केलेलं आहे. असे नवनाथ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं गेली 2 तासापासून यूट्यूब चॅनेलवर मला वाटतं हे कीर्तन जाणार आहेत. हा सगळा तुमचा तळवाड्याचा महोत्सव जाणार आहेत. असे असणारे गजर माऊलीचा यूट्यूब चॅनेल, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आदरणीय आमचे अमोल भाऊ उकारडे, माझे बंधू आज माझ्याबरोबर आलेले आहेत. खरं तर 20 वर्षाच्या कालावधीमध्ये माझे मिस्टर माझ्याबरोबरच राहतात. आजही आले असते, पण घरची पाटीलकी असल्या कारणानं तिथं थांबावं लागलं काही कारणास्तव, आणि म्हणून माझा भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आमचे अनिल भाऊ कापसे परिवार, त्यांचेही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. हे सगळं तरुण मित्रमंडळ आपल्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करते. खास करून माझ्या महिला भगिनी, पहिला दिवस आहे असं अजिबात वाटत नाही. जास्त संख्येने आपण उपस्थित राहिलात. महिलांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरात वाजवली पाहिजे. हा वा, आपलं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सर्वांचंच ऋण व्यक्त करते. कुणाचा नामोल्लेख करण्याचा राहून गेला असेल तर क्षमा मागते. आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्यांना 2 हात आहेत त्यांनी 2 हात वरती करायचे आहेत. विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन आपल्याला सर्वांना घ्यायचं आहे. गोड भजन आपण सर्वांनी करायचंय. मागे उभे असणारी मला सर्वजण दिसत आहेत. ज्ञानेश्वर